करणाऱ्या बस चालक मालकांकडे किंवा संस्था चालकांकडे त्याचं कंट्रोल रूम असणं आवश्यक आहे, अशा प्रकारच्या काही सूचना केलेल्या आहेत। आणि त्या सगळ्या सूचनांचा विचार करता एक समिती नेमून त्या समितीने 1 महिन्यामध्ये अहवाल द्यावा आणि त्या अहवालाच्या आधारे नंतर ह्या शैक्षणिक वर्षापासून ती नियमावली चालू करण्यात येईल। एक गोष्ट मात्र तितकंच खरं आहे की पालकांचा विचार करता करता बस चालक आणि मालक आहेत त्यांचाही विचार आम्हाला करावा लागेल, त्यांनाही कुठे नुकसान होता कामा नये। एका बाजूला पालकांना दिलासा देत असताना बस चालक मालक संघटना आहेत त्यांनाही एका प्रकारे दिलासा कसा मिळेल आणि त्यांनाही जो रोजगाराचा प्रश्न त्यांचा आहे तो सुद्धा कुठल्याही परिस्थितीत त्यावर आळा बसणार नाही, अशा प्रकारची ती नियमावली आम्ही करणार आहोत आणि महिन्याभरामध्ये तो जितेंद्र पाटील यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय सरकार घेणार आहे। तर काल भारत पाकिस्तान मॅच झाली आणि या मॅच नंतर एकीकडे सगळीकडे विजयोत्सव सुरू असताना मालवणमध्ये काल काही मुस्लिम बांधवांकडनं राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आलेल्या आहेत। असं पाहता याकडे कुठेतरी अशा घटनेचा तर निषेधच करायला हवा, कारण शेवटी भारत जगज्जेता आहे, परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्यामध्ये 3 मॅचेस फक्त पाकिस्तानने जिंकलेल्या, 14 ते 15 मॅचेस या भारताने जिंकलेल्या आणि भारताची जी खेळाडूंची क्षमता आहे ती पाकिस्तानच्या खेळाडूंपेक्षा वरचढ हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि शेवटी भारताचा विजय हा देशाचा विजय आणि त्या देशाच्या विजयामध्ये जल्लोष साजरा करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। जो भारतीय नसेल आणि भारताबद्दल ज्याला आत्मीयता नसेल तो अशा प्रकारे जर काही कृत्य करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित सावंत यांना धमकी आलेली आहे, असं पाहता त्याकडे एका पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना धमकी आली असं ऐकलं आहे, परंतु त्या पत्रकारानंच खुलासा केला आहे की तो माझा आवाज नव्हता आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारे ते काही वार्तालाप तो झालेला आहे। त्यामुळे ह्या विषयावरचं गांभीर्य काही एवढं मला मोठं वाटत नाही आणि पोलिसांनी ह्यात कामी योग्य तो तपास करणं गरजेचं आहे।